आणि एक मोठी राजकीय बातमी समोर येते। शिंदेंची शिवसेना पवारांना एनडीएमध्ये घेण्यास सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एनडीए मजबूत करणं आमचं काम असल्याचं शिंदे सेनेची भूमिका आहे तशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। मोदी आणि एनडीएचे नेते याबद्दल निर्णय घेतील असं देखील समोर आलेलं आहे। शिंदे सेनेच्या एका बड्या नेत्यानं एनडीटीव्ही मराठीला ही प्रतिक्रिया दिली आहे। अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय। शिंदेंची शिवसेना शरद पवार गटाला एनडीएमध्ये घेण्यास सकारात्मक आहे। एनडीए मजबूत करणं आमचं काम आहे, शिंदेंच्या शिवसेनेमधील एका मोठ्या नेत्यानं हे वक्तव्य केलंय। आवेश तांदळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आवेश, शिवसेनेच्या गटातून अर्थात शिंदेंच्या शिवसेनेच्या गोटातून अत्यंत मोठी बातमी आहे। नक्कीच सागर, खात्रीला एक बातमी आहे। आपल्या एनडीटीव्हीला दिल्या शिवसेने वरिष्ठ नेत्यांनी दिली एनडीटीव्ही मराठीला बातमी आहे। आपण बघू शकतो गेल्या 3-4 महिन्यात एकच बातमी चर्चेत आहे सध्या मराठी माध्यमामध्ये की शरद पवार हे एनडीएमध्ये सामील होणार का। तर एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीतील 2 पक्षाची भूमिका काय असणार, त्यापैकी एक शिंदे शिवसेनेची भूमिका आता एनडीटीव्हीकडे आलेली आहे। त्यात त्यांनी स्पष्ट असं सांगितले आहे की जे एनडीएमधले जे सर्व निर्णय घेतात ते पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेतात आणि जो काही निर्णय पंतप्रधान मोदी घेणार आहेत त्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा असेल असं सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। बघू म्हणजे एखादा जर महायुतीत जर एखादा पक्ष आला तर मंत्रिमंडळात खाते जे आहेत त्या पक्षाला पण द्यावं लागतात, पण एकनाथ शिंदे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिरवा कंदी दिला असं म्हणावं लागेल। कारण की जरी खाते वाटप जरी समांतर झाले तरी शिंदे शिवसेनेकडून जर शरद पवार राष्ट्रवादी जर एनडीए मध्ये आल्या तर त्या पूर्ण पाठिंबा असल्याचं कळते। नक्कीच आवेश, त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की शरद पवारांना एनडीएमध्ये घेण्यास शिंदेंची शिवसेना ही सकारात्मक आहे। शिंदेंच्या शिवसेनेतील एका बड्या नेत्यानं ही माहिती एनडीटीव्ही मराठीशी बोलताना दिलेली आहे। एनडीए मजबूत करणं आमचं काम असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेच्या एका बड्या नेत्यानं म्हटलंय। मोदी आणि एनडीएचे नेतेच याबद्दल निर्णय घेतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये शरद पवार गट हा एनडीएमध्ये आल्यास नवल वाटायला नको।